किसान डेयरी फार्म, जामा मस्जिद के पास, किला रोड, बसवा कल्याण। शादा प्राइमरी एंड हाई स्कूल, फ्री एडमिशन, फ्री यूनिफॉर्म। लता इलेक्ट्रॉनिक्स, सेल्स एंड सर्विस, सदानंद कॉम्प्लेक्स, बसवा कल्याण। टेंट हाउस, मंडप, डेकोरेटर्स, बिसाइड टूरिस्ट लॉज, बसवा कल्याण। मैं आप गरिमा के साथ आगे बढ़ना है। मैं पवन कुमार हूं और आप नंबर 1 न्यूज चैनल BK9 न्यूज देख रहे हैं। और अब समाचार विस्तार से। किसान डेयरी फार्म, जामा मस्जिद के पास, किला रोड, बसवा कल्याण। शादा प्राइमरी एंड हाई स्कूल, फ्री एडमिशन, फ्री यूनिफॉर्म। लता इलेक्ट्रॉनिक्स, सेल्स एंड सर्विस, सदानंद कॉम्प्लेक्स, बसवा कल्याण। टेंट हाउस, मंडप, डेकोरेटर। पवन कुमार हूं और आप नंबर 1 न्यूज चैनल BK9 न्यूज देख रहे हैं। और अब समाचार विस्तार से। अगले समाचार को जाने से पहले आप सभी को नए साल की बहुत बहुत शुभकामनाएं। हमारी BK9 न्यूज की टीम जानिब से खुश रहें, हमारी खबरें देखते रहें। आस्था नहीं तो कुछ भी नहीं, गुरु संत की सेवा करना भी एक पुण्य है। ऐसा ही एक अनोखा संत का सम्मेलन राजेश्वर गाँव में जो 8 दिन तक मनाया जाएगा। नए साल में आपको गुरु संत से मुलाकात के ऐसे कार्यक्रम जहां पर सभी संत एक साथ होते हैं। ये सम्मेलन अखंड हरिनाम समारोह के नाम से मनाया जाता है, जो राजेश्वर गांव में हर 3 साल के बाद ऐसे महान योग सम्मेलन मानते हैं जिनमें बड़े शक्तिशाली हैं संत हर रोज आते हैं वहां पर। ये कार्यक्रम पूरा 8 दिन तक रहेगा। 31 दिसंबर 2023 से 8 जनवरी 2024 तक चलेगा। सभी हमारे BK9 न्यूज लाइव मीडिया, HK न्यूज लाइव मीडिया चैनल कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगाना, यहाँ पर जो राजेश्वर में अखंड हरिनाम सप्ताह जो प्रारंभ होगा, इस संदर्भ में गुरु बाबा अवसेकर महाराज अभी हमारे BK9 न्यूज, HK न्यूज से लाइव देखेंगे, उनका अभिप्राय। उद्यापासून इथल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे अखंड हरिनाम सप्ताह। आणि हा हरिनाम सप्ताह अखंड करण्याचं एकच कारण आहे की या सप्ताहामध्ये 7 दिवसामध्ये अनेक पूजनीय व्यक्ती, अनेक सत्पुरुष, अनेक प्रवचनकार, कीर्तनकार, प्रबोधनकार येत आहेत। आणि या माध्यमातून प्रवचन, कीर्तन, भजन या माध्यमातून एक लोकांना चांगलं मार्गदर्शन मिळावं आणि त्यांना परिपूर्ण असं जे ज्ञान प्राप्त व्हावं की जेणेकरून अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जे चालतायत, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जात आहेत, त्यांना तेही पुढे चालून अडचण न येता, कारण का इथे शैव संप्रदाय, मुस्लिम धर्म संप्रदाय खूप मोठा आहे, त्यांचा हा अनुग्रह इथल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचं सुद्धा एक चांगलं कार्य या भागामध्ये करत आहेत। आज आम्ही जिथे येतोय ते ज्ञानोबारायांचं तत्वज्ञान, तुकोबारायांचं तत्वज्ञान, जे अद्वैत फिलॉसॉफी आपण ज्याला म्हणतो आद्य शंकराचार्यांचं, आज ते अद्वैत तत्वज्ञान एवढंच आहे की हरी आणि हरामध्ये भेद नाही, हरी आणि हरामध्ये भेद नाही। आणि तो भेद मिटवण्यासाठी आज या लोकांमध्ये ज्या शंका कुशंका आहेत त्या शंकांचं त्या लोकांमधून ते निरसन व्हावं। आणि शैव संप्रदाय जरी असतील, हरी संप्रदायाचे असतील, वैष्णव संप्रदायाचे जरी असतील, पण असल्यानंतर सुद्धा हे दोन्ही संप्रदाय आज या समाजासाठी, आज या विश्वासाठी, विश्व कल्याणाचंच हे काम करत आहेत आणि सर्वांना तो विश्व कल्याणाच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत। आणि गावकऱ्यांमध्ये इतका मोठा जो उत्साह आहे, चक्रीभजन असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, हे मागच्या वेळेला ज्यावेळेस आम्ही इथे आलो त्यावेळेस खूप मोठा असा धोधो पाऊस पडला, पण उद्या चक्रीभजन सुद्धा होणार आहे। आणि अवसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये गेल्या 5 पिढ्यांपासून, 250 वर्षापासून ही परंपरा जिथे चालत आलेली आहे। वारकरी संप्रदायामध्ये अशी काही घराणे आहेत की पिढ्यानपिढ्या जे समाजासाठीच काम करतायत, विश्वाच्या कल्याणासाठीच काम करत आहेत आणि तोच आमचा हेतू, तोच आमचा एक सात्विक आमचा तो उद्देश आम्ही लोकांपुढे मांडण्याचा प्रयास करत आहोत। राजेश्वर येथील भक्त मंडळींना आपलं काय मेसेज आहे? मेसेज एकच आहे की इतका चांगला तुम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहात, या इथं बाहेरगावून जे येणारे जे भक्त मंडळी आहेत, सद्भक्त आहेत, आज प्रसादाची व्यवस्था असेल, इथली व्यवस्था असेल, ती व्यवस्था हे केवळ एकट्याचं काम नाहीये, आपल्या घराघरातल्या या लोकांचं काम आहे आणि आपण सर्वजण एकत्रित येऊन हा उत्सव आपण पार पाडावा आणि लोकांना एक आगळा आणि वेगळा संदेश या माध्यमातून आज तुम्ही आपल्या सर्व समाजापुढे ठेवावा। आज इतकंच मी बोलू इच्छितो। कुलकर्णी राजेश्वर ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तामुळे 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मी भागी आहे। गुरुभक्त महाराज आणि आपले माणिकनगरचे महाराज असं सगळ्यांचे प्रवचन आहे, त्याच्यामुळे सगळ्याबद्दल मी आभारी आहे।
त्याच्याबद्दल मी डेली सेवा करत आहे. त्याच्याबद्दल मी मोप आभारी आहे. मोप सेवा करत आहे मी त्यांचं. हे किती दिवस चालू राहत आहे प्रोग्राम? 7 दिवस. 7 दिवस. एक हर तर वर्षाला राहते का? नाही, 3 वर्षाला एकदा राहत आहे. 3 वर्षाला एकदा कोणी राहत येले ते? ह्या वेळेस कसं आहे माहिती आहे का, कळसारोहण होतं. कळसारोहण असल्यामुळे हे सप्ताह ठेवलेलं आहे. हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे. 7 लोकांचा आहे. डेली एक महाराजांचा आहे.